अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला हबीबी रब्बिल आलमीन। प्रिय श्रोते हो, शुक्रवारी दिलेल्या अरबी खुतब्याचे म्हणजे प्रवचनाचे सारांश आपल्या प्रिय मराठी भाषेत आपल्या सेवेत सादर आहे। प्रिय श्रोते हो, हज यात्रा म्हणजे हा एक विश्वास, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रशिक्षणाचा प्रवास होय, ज्यामध्ये सर्व शक्तिमान अल्लाहच्या उपासनेवर अंमलबजावणीचे एक उदाहरण आहे आणि इस्लामच्या उच्च नैतिक चारित्र्यास आणि आत्म्याला पाप आणि वाईट गोष्टींपासून शुद्ध करण्याचे साधन आहे, जेणेकरून श्रद्धावंतांना या माध्यमातून आत्म्याचे शुद्धीकरण आणि तक्वा म्हणजे अल्लाहचे भय बाळगण्याचे प्रशिक्षण मिळावे। हज यात्रा संपूर्ण जीवनात केवळ एकदाच त्याच श्रद्धावंतावर अनिवार्य आहे ज्यांची परिस्थिती, स्वास्थ्य आणि मालमत्तेच्या बाबतीत चांगली आहे, म्हणजे काबा गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत ज्यांच्यामध्ये आहे। हज यात्रा पवित्र धर्म इस्लामच्या 5 विशेष स्तंभांपैकी एक आहे। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे की लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की या गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत आहे त्याने त्याची हज यात्रा करावी आणि जो कोणी या आदेशाचे पालन करण्यास नकार देईल त्याने समजून असावे की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे। पवित्र धर्म इस्लामच्या या महान उपासनेवर अंमलबजावणी व्हावी म्हणून काबा गृहाकडे प्रवास करण्यासाठी श्रद्धावंतांच्या मनात उत्सुकता असते, म्हणून ते जगाच्या कानाकोपऱ्यातून बैतुल्लाह म्हणजे काबा गृह पोहोचतात, जेणेकरून एकेश्वरवादाचे परिपूर्ण व प्रत्यक्ष अभ्यास व्हावे। फक्त अल्लाहच्या आज्ञांचे पालन करत घर, पत्नी, मुले आणि जगातील सर्व सुखसोयी बाजूला ठेवून काबा गृहाचे दर्शनासाठी येतात आणि या महान उपासनेला आपल्यासाठी सौभाग्य समजतात। श्रद्धावंत बंधूंनो, हज यात्रा या पवित्र उपासनेत आपल्यासाठी खूप उपदेश आणि शिकवण आहेत। हज यात्रा ही उपासना श्रद्धावंतांना सदाचारी बनविते आणि नैतिकतेचा पाठ शिकविते व त्याचबरोबर प्रत्येक कुकर्मापासून स्वतःला वाचविण्याचा संदेश देते व भांडण, दंगा यापासून सुद्धा मानवाला दूर राहण्याचा उपदेश देते। अल्लाह म्हणतो, ज्याचा अर्थ असा आहे आणि जो अल्लाहने निषिद्ध केलेल्या गोष्टींचा आदर करतो तो त्याच्या पालनकर्त्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी अधिक चांगला आहे। त्याचप्रकारे सर्व शक्तिमान देवाचे अल्लाहचे मार्गदर्शन आहे, ज्यामध्ये अल्लाह म्हणतो की ज्याचा अर्थ असा आहे की अल्लाहने निषिद्ध केलेल्या गोष्टीपासून स्वतःला वाचविणे व अल्लाहच्या आदेशाचे आदर करणे हा संदेश या हज यात्रेत, या उपासनेत दिला आहे। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, या पवित्र हज यात्रेचे श्रद्धावंत यात्रेकरूला अनेक फायदे प्राप्त होतात। सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रेषित पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी अशा व्यक्तीला स्वर्गाची शुभवार्ता दिली आहे। म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी म्हटले आहे की हज यात्रेचे बक्षीस स्वर्गाशिवाय दुसरे काय नाही। तसेच पैगंबर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणतात, जो कोणी हज करतो आणि त्या काळात कोणतेही अश्लील बोलणे किंवा पाप करत नाही तर तो हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर सर्व पापांपासून मुक्त होऊन आपल्या घरी असा पोहोचतो जसे त्या दिवशी त्याच्या आईने त्याला जन्म दिला होता, म्हणजे एकही पाप त्याच्या खात्यात राहत नाही। प्रिय श्रोते हो, आम्हाला हे माहीत असले पाहिजे की हज यात्रेचे सर्व दृश्य याची पुष्टी करतात की सर्व शक्ती, सामर्थ्य आणि सन्मान सर्व शक्तिमान अल्लाहसाठीच आहे।
तो एकमेव अल्लाह आहे जो संपूर्ण पृथ्वी आणि सर्व गोष्टींचा निर्माता आणि मालक आहे। आणि हे दृश्य तेव्हा समोर येते जेव्हा सर्व यात्रेकरू तलबिया तस्बीह म्हणजे महान अल्लाहचे नामस्मरण बुलंद आवाजाने करतात, ज्याची आवाज आकाशात गुंजतात आणि विश्वाचा प्रत्येक कण कण त्यावर आनंदित होतो आणि घोषणा करतो की तो एकमात्र अल्लाह आहे, त्याचा कोणीही भागीदार नाही। तो सर्व गोष्टींचा उगम आणि सर्व ऋण व उपकाराचा उगम आहे आणि मनुष्य हा या पृथ्वीचा नष्ट होणारा प्राणी आहे। पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, या अय्युहन्नासु इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा व जअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। पवित्र कुराणमध्ये अल्लाह जो फरमावितो त्याचा अर्थ असा आहे की आम्ही तुम्हाला एक नर व एक नारीपासून निर्माण केले आहे, मग तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे यासाठी तुमच्या विविध जाती व कबिले बनविले, पण अल्लाहच्या नजरेत तोच सर्वाधिक सन्माननीय मनुष्य आहे जो त्याची सर्वाधिक जाण ठेवून जीवन व्यतीत करणारा आहे। निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा, सर्व प्रकारे जाणीव असणारा आहे। अल्लाहची प्रार्थना आहे की अल्लाह आम्हा सर्वांना सद्बुद्धी देव आणि आपले जीवन अल्लाहच्या मर्जीनुसार व्यतीत करण्याची सुबुद्धी देव।